प्रामाणिक लाकूड तोड्या. एका गावात एक प्रामाणिक लाकूड तोड्या राहत होता. तो दररोज जंगलात जाऊन झाडे तोडत असे आणि आपला उदरनिर्वाह करत असे. एक दिवस तो नदी किनारी झाडे तोडत असताना अचानक त्याची कुऱ्हाड खोल नदीत पडली. लाकूड तोड्या खूप चिंतेत पडला. त्याला रडू आले. तो देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करू लागला. हे देवा, माझी कुऱ्हाड पाण्यात पडली आहे, मला मदत कर. पाण्यातून वर येत देवीने विचारले, तू का रडत आहेस? माझी कुऱ्हाड पाण्यात पडली आहे म्हणून मी रडत आहे. थांब, रडू नकोस, मी तुझी कुऱ्हाड काढून देते. मग देवतेने नदीतून सोन्याची कुऱ्हाड बाहेर काढली व लाकूड तोड्याला दाखवली. ही माझी कुऱ्हाड नाही, माझी कुऱ्हाड लोखंडाची आहे. इथं सोन्याची कुऱ्हाड आहे, ही मला नको. थांब, मी तुझी कुऱ्हाड काढून देते. मग देवीने पाण्यातून चांदीची कुऱ्हाड काढली. ही माझी कुऱ्हाड नाही, माझी कुऱ्हाड लोखंडाची आहे. इथं चांदीची कुऱ्हाड आहे, ही मला नको. थांब, मी काढते. देवी तिसऱ्यांदा पाण्यात गेली व लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आली. हीच माझी कुऱ्हाड आहे. हे देवी, तुझे खूप खूप आभार. लाकूड तोड्याचा प्रामाणिकपणा बघून देवी प्रसन्न झाली व तिने तिन्ही कुऱ्हाडी लाकूड तोड्याला बक्षीस दिल्या. लाकूड तोड्या त्या तिन्ही कुऱ्हाडी घेऊन खूप आनंदी झाला व आपल्या घरी परत गेला. बोध. प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा सद्गुण आहे. नेहमी खरे बोलावे. थँक